सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक सतीश शिर्के. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी इयत्ता 12वी साठी जो नवीन अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे त्यामधील प्रकरण क्रमांक 3 चा जो उर्वरित भाग आहे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन, यासाठी मी व्हिडिओ क्रमांक 10 आज आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. भूमी उपयोजन आणि वर्गीकरण हा मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भूमी उपयोजनाच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे आणि ही माहिती पाहत असताना जमिनीचा उपयोग कोणकोणत्या कारणासाठी केला जातो हे पाहणं म्हणजे त्या ठिकाणी भूमी उपयोजन होय. विशेषतः ग्रामीण व नागरी भागातील भूमी उपयोजन आपण जर पाहिलं तर ते भिन्न भिन्न स्वरूपाचं असतं. ग्रामीण भागातील भूमी उपयोजनाचा बराचसा भाग, बरीचशी जमीन ही शेती आणि शेती व्यवसायाशी निगडीत असते. तर नगरातील भूमी उपयोजन निवास व विविध व्यवसायांशी निगडीत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. विशेषतः भूमीचा नैसर्गिक वापर हा नदी असेल, सरोवर असतील, झाडे असतील इत्यादीसाठी केला जातो. तर मानव हा वापर, भूमीचा वापर रस्ते, इमारती, कारखाने, शेती, हॉटेल, मनोरंजन इत्यादीसाठी करताना आपल्याला दिसून येतो. विशेषतः मानव ज्या भूमीवरती राहतो, ज्या जमिनीवरती राहतो त्या भूमीच्या गुणधर्मानुसार तो तिचा उपयोग करतो. मग उदाहरणार्थ जर खनिजयुक्त जमीन असेल, खनिज असतील त्या जमिनीमध्ये, तर आपोआप तिथं खाणकाम व्यवसाय हा विकसित होतो. जमीन सपाट असेल, सुपीक असेल, अनुकूल हवामान असेल, सर्व गोष्टी जर अनुकूल असतील तर शेती व्यवसाय विकसित होताना आपल्याला आढळून येतो. एखाद्या भागामध्ये कुरणांचा प्रदेश असेल, गवताळ प्रदेश असेल तर पशुपालन व्यवसाय त्या ठिकाणी विकसित होतो. आता ग्रामीण भूमी उपयोजन पाहत असताना आपल्याला प्रथमतः पाहता येईल की वनाखाली जमीन ही ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी असते. मग काही भागामध्ये नैसर्गिक वन असतात, काही भागामध्ये राखीव वन असतात, काही भागामध्ये संरक्षित वन व राज्याचे वन त्या ठिकाणी असतात आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या वनाखाली क्षेत्र हे आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला सांगता येईल ग्रामीण भूमी उपयोजन, ते म्हणजे बिगर शेती. विशेषतः बिगर शेतीमध्ये ग्रामीण नागरी भागामध्ये वस्तीसाठी ही मोठ्या प्रमाणावरती जमीन वापरली जाते. कच्ची घरं असतील, पक्की घरं असतील, त्याचबरोबर पायाभूत सुविधांमध्ये रस्त्यांसाठी आपण पाहतो की जमीन मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी लागते. ग्रामीण भागामध्ये कालवे असतात, जलाशय असतात, त्याच्यासाठी जमीन लागते. लहान मोठे उद्योगधंदे असतात, त्यासाठी जमीन त्या ठिकाणी लागते. याशिवाय लहान मोठी दुकानं असतात, उद्योगधंदे त्या ठिकाणी असतात, त्यासाठी सुद्धा जमिनी वापरली जाते. भूमीचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे ओसाड, किंवा आपण त्याला नापीक म्हणतो किंवा अनुत्पादक भूमी असं म्हटलं जातं. या भूमीचे एक वैशिष्ट्य असतं की तुम्ही कितीही प्रयत्न जरी केला तर ती भूमी तुम्हाला कृषी खाली, शेती खाली आणता येणं शक्य नाही. अशी भूमी म्हणजे ओसाड जमीन असते. उदाहरणार्थ उंच उंच ज्या डोंगर रांगा असतात त्या ठिकाणी शेती करणं कधी कधी अशक्य होतं. त्यानंतर ओसाड वाळवंटी प्रदेश असेल, खचदरी असेल, डोंगर पर्वतीय भागामध्ये गळयुक्त जागा असेल, तिथेही शेती करणं अवघड असतं. काही भागामध्ये दलदलयुक्त जमीन असते, त्या जमिनीमध्ये सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करणं त्या ठिकाणी अवघड होऊन बसतं. म्हणून ओसाड किंवा नापीक जमीन म्हणून त्याचा नामोल्लेख त्या ठिकाणी आपण करतो. चौथा प्रकार सांगता येईल कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. मग कधी कधी अशी जमीन असते, गवताळ जमीन म्हणतो, गवत तिथं मोठ्या प्रमाणावरती म्हटलं, किंवा ग्रामीण भागामध्ये गायरान शब्द वापरला जातो. तर तिथं मात्र जर असेल तर पशुपालनाचा व्यवसाय हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चालतो. अशा प्रकारची जी जमीन असते ती जमीन एक तर गावच्या ग्रामपंचायतीच्या मालकीची असते किंवा शासनाच्या मालकीचं ते गायरान असतं. जर ती जमीन, ते चराऊ क्षेत्र
जर एखाद्या ग्रामपंचायतच्या मालकीचं जर असेल तर ग्रामपंचायतीला उत्पन्नाचं साधन म्हणून त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो. त्यानंतर पाचवा प्रकार आहे किरकोळ वृक्ष किंवा पिकं घेतली जातात, वनराई जमीन ज्याला म्हटलं जातं, आणि निव्वळ लागवडीखाली नसलेली अशाही जमिनीचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो. व विशेषतः काय होतं याच्यामध्ये की आपण पाहतो की विविध प्रकारची वृक्षराजी त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते. फळबाग योजना राबवलेली आपल्याला सांगता येईल. त्यानंतर फळबाग आणि फळझाडाखाली क्षेत्राचा विशेषतः समावेश होतो. यातील बहुतेक जमीन ही खाजगी मालकीची असतात हे आपण त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर सहावा प्रकार आहे पिकाऊ परंतु अनुत्पादक जमीन. मग कधी कधी अशी जमीन असते की ती पिकाऊ असते की 5 वर्षापेक्षा जास्त काळ जी जमीन लागवडीखाली आलेली नसते त्याला पड जमीन म्हणतो आपण. मात्र कोणत्याही वेळी त्या शेतकऱ्यानं जर मनात आणलं तर त्या जमिनीत थोडीफार सुधारणा करून काय केलं जातं, लागवडीखाली आणता येतं. अशा भूमीचा समावेश या वर्गामध्ये होतो. आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये एखाद्या कुटुंबातील अनेक लोक काय झाले, नोकरी व्यवसाय निमित्त बाहेर गेले. गावामध्ये जमीन कसण्यासाठी त्यांना कोणी उपलब्ध होत नाही. मग तो काय करतो, जमीन ती तशीच पडीक ठेवतो. काही काळानंतर जर ती पुन्हा त्याला जर लागवडीखाली आणायची असेल तर थोडीफार सुधारणा करून ते आणू शकतो. त्यानंतर सातवा प्रकार आहे चालू पड जमीन. आता कधी कधी काय केलं जातं, जाणीवपूर्वक 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली न आणलेल्या भूमीचा समावेश या वर्गामध्ये होतो. आणि असं केल्यानं जमीन कसदार व सुपीक बनते. काय होतं, एखाद्या जमिनीमध्ये वर्षानुवर्ष पिके घेऊन घेऊन त्या जमिनीचा संपूर्ण कस गेलेला असतो. आणि मग होतं काय की त्या जमिनीतून अपेक्षित उत्पन्न आपल्याला मिळत नाही. मग अशा वेळेस काय करतो शेतकरी, ती जमीन वर्षा 6 महिन्यासाठी काय करतो, पडीक ठेवतो. त्या जमिनीला विश्रांती देतो आणि पुन्हा त्या ठिकाणी लागवड करतो. तर अशी चालू पड जमीन सुद्धा त्या ठिकाणी असते. त्यानंतर चालू पड शिवायची जी जमीन असते ती लागवडी योग्य जमीन असते. 1 वर्षापेक्षा जास्त मात्र 5 वर्षापेक्षा कमी काळ पडीक भूमीचा समावेश या वर्गामध्ये होतो. मात्र ही भूमी 5 वर्षापेक्षा जास्त काळ पडीक राहिल्यास ती लागवडी योग्य अनुत्पादक भूमी या वर्गामध्ये काय होतं, मोडते. त्यानंतर 9वा प्रकार आहे निव्वळ लागवडी खालील क्षेत्र. आता प्रत्यक्ष लागवड केलेलं व ज्यातून उत्पन्न घेतलेलं आहे अशा प्रकारची शेतीखालील क्षेत्र त्या ठिकाणी मांडलं जातं. मग त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात. महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की कोकणामध्ये हापूस, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस, मराठवाड्यामध्ये कापूस अशा पद्धतीची पिकं घेतली जातात. लागवडीखालील क्षेत्र आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला आता नागरी भूमी उपयोजन पाहायचं की शहरातील जमिनीचा वापर कशासाठी केला जातो. तर यामध्ये सर्वात प्रथम जमीन जर शहरामध्ये कशाला लागत असेल तर निवासी क्षेत्रासाठी लागते, घर बांधण्यासाठी लागते. लोकांना स्वतःचं घर बांधण्यासाठी वापरलेल्या भूमीचा समावेश प्रामुख्याने या निवासी क्षेत्रामध्ये होतो. मग अगदी झोपडपट्टीपासून बहुमजली इमारतीपर्यंत असतील वेगवेगळे निवासी क्षेत्र आपल्याला शहरामध्ये आढळून येतात. त्यानंतर दुसरा प्रकार सांगता येईल औद्योगिक क्षेत्र. ज्या भूमीवर विविध प्रकारचे उद्योगधंदे असतात की ज्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची वस्तू निर्मिती होते आणि अशा प्रकारचे उद्योगधंदे उभारले जातात, अशा भूमीचा समावेश औद्योगिक क्षेत्रामध्ये होतो. महाराष्ट्रामध्ये आपण MIDC म्हणतो, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत अशी असंख्य जमीन त्या ठिकाणी आढळून येते आणि तिथं विविध प्रकारचे कारखाने आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर संस्थात्मक क्षेत्र. आता कधी कधी काय केलं जातं की वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असतात, त्या संस्था शहरामध्ये जमिनीचा उपयोग करतात, भूमीचा उपयोग करतात. मग यामध्ये शाळा महाविद्यालय असतील, शैक्षणिक संस्था, कधी कधी विद्यापीठ असतात. त्यानंतर काही शासकीय निमशासकीय कार्यालय असतात. या ठिकाणी अहमदनगर जिल्हा परिषदेची इमारत आपल्याला उभी दिसते आहे. वरती विद्यापीठामध्ये आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ त्या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर कधी कधी एखादं छावणीचा
परिसर असतो की त्या ठिकाणी छावणी म्हणजे लष्करासाठी त्या जमिनीचा वापर केला जातो, अशा प्रकारची जमीन आपणाला दिसते. त्यानंतर शहरी भागामध्ये मनोरंजनाखालील जे क्षेत्र असतं, हाही जमिनीचा एक उपयोग त्या ठिकाणी केला जातो. नागरिकांना लोकांच्या मनोरंजनासाठी जी जमीन वापरली जाते आणि तेथे मनोरंजनाची साधनं उपलब्ध असतात. लोक त्या ठिकाणी मनोरंजनासाठी जातात, करमणुकीसाठी जातात आणि त्याचा उपयोग त्या ठिकाणी करतात. मग विविध प्रकारची खेळाची मैदानं ही शहरी भागामध्ये असतात. असंख्य क्रीडा प्रकार आहेत आणि अनेक क्रीडा प्रकारची क्रीडा मैदानं त्या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर कधी कधी एखादी गार्डन असते, बाग असते, तीही करमणुकीचं केंद्र त्या ठिकाणी असतं. त्याचाही उपयोग आपल्याला या शहरी भागामध्ये केलेला सांगता येईल. त्यानंतर सिनेमागृह असेल, नाट्यगृह असेल, ही त्या ठिकाणी एक करमणुकी साधनं म्हणून ओळखली जातात. त्यानंतर 5वा प्रकार आहे वाहतुकीची. आता यामध्ये काय केलं जातं की या जागेचा वापर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी होतो. मग विमानतळ असेल, रेल्वे स्थानकालाही प्रचंड जागा लागते. विमानतळ तुम्ही पाहिलं तर गावापासून शहरापासून थोडं दूर असतं, प्रचंड धावपट्टी असते, मोठी जागा लागते. रेल्वे स्थानकालाही तशाच पद्धतीची जागा त्या ठिकाणी लागते. विविध रस्ते असतात, मोठी जागा त्या ठिकाणी लागते. लोहमार्गाचं जाळं ज्या भागामध्ये असतं तिथं लोहमार्ग ही जागा मोठ्या प्रमाणावरती व्याप्त. काही ठिकाणी नैसर्गिक बंदर असतं, बंदराच्या ठिकाणी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जमिनीचा उपयोग या बंदरासाठी केला गेलेला आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 6वा प्रकार आहे तो म्हणजे व्यापारी क्षेत्र, अर्थात नागरी क्षेत्र. ज्या जमिनीवरती पक्क्या मालाची दैनंदिन विक्री होते, निवासी क्षेत्रातही असते, तर काही वेळा स्वतंत्र क्षेत्रात विविध वस्तू एकाच ठिकाणी मिळतात. त्यास केंद्रीय व्यापारी क्षेत्र असं त्या ठिकाणी म्हटलं जातं की तिथं एक बाजारपेठच वसलेली असते, मध्यवर्ती बाजारपेठेचं केंद्र म्हटलं जातं. आपण अहमदनगर शहराचा विचार जर केला तर महात्मा गांधी रोड किंवा कापड बाजार म्हणतो हे आपलं केंद्रीय व्यापारी क्षेत्र म्हणून ओळखलं जातो. तिथं राहणारे लोक कमी असतात, जास्तीत जास्त ही व्यापारी संकुल त्या ठिकाणी दिसून येतात. मग मॉल असतात. त्यानंतर 7वा आकडा आहे रेखांकित किंवा सीमांकित भूमिखंड. आता कधी कधी काय असतं, मोकळे भूखंड असतात की ज्याचा वापर इमारत बांधकामासाठी केला जातो. विशेषतः अशा पद्धतीची जी जमीन असते ही काय केलं जातं, लागवडी कृषी जमिनीचा वापर त्यामध्ये केला जातो आणि कृषी जमिनीचा वापर हा रेखांकित केला जातो. भविष्यामध्ये तिथं काय केलं जातं, इमारती उभ्या राहतात. मुख्य शहरामध्ये जमिनीच्या भाव वाढलेले असतात, सर्वसामान्यांना जागा घेणं घरासाठी अवघड होऊन बसतं. अशा वेळेस काय करतात लोक, मग शहरालगतच्या जमिनीमध्ये हे प्लॉट आपण त्याला पाडले जातात आणि कालांतराने तिथं काय होतं, वसाहती इमारती उभ्या राहतात. त्यानंतर 8वा प्रकार आहे की संमिश्र भूमी उपयोजन. आता संमिश्र म्हणजे काही विशिष्ट एका कामासाठी या ठिकाणी जमिनीचा उपयोग केला जात नाही, तर एकाच प्रदेशातील भूमीचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यासाठी केला जातो. त्याला संमिश्र भूमी उपयोजन असं म्हटलं जातं. मग घरं असतील, दुकाने असतील, औद्योगिक वसाहत असेल, व्यावसायिक इमारती असतील, दवाखाने असतील, शाळा महाविद्यालय असेल, अशा विविध कामासाठी उपयोग केला जातो, म्हणून त्याला संमिश्र भूमी उपयोजन असं म्हटलं जातं. त्यानंतर भूमी उपयोजन व भूमी आच्छादन. आता या ठिकाणी बऱ्याच वेळा काय केलं जातं, वरील दोन्ही शब्द हे समान अर्थानं त्या ठिकाणी काय केले जातात, वापरले जातात. मात्र या दोन्ही शब्दाचा अर्थ तुम्ही जर पाहिला तर तो भिन्न आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये घ्यावं लागेल. आता काय आहे भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन, तर पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की मानवानं भूमीचा वापर कोणत्या कामासाठी केला आहे त्यास आपण भूमी उपयोजन असं म्हणतो. तर भूमीवर आढळणारे प्राकृतिक आणि नैसर्गिक घटक म्हणजे भूमी आच्छादन होय. भूमी उपयोजन मानव करतो, भूमी आच्छादन निसर्गताच त्या ठिकाणी येतं. उदाहरणार्थ भूमी उपयोजनामध्ये शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक आणि मनोरंजन इत्यादीचा समावेश त्या ठिकाणी होतो. भूमी आच्छादनामध्ये वने असतील, पाणी असेल, बर्फ असेल, खडक असेल, वाळू असेल, यासाठी त्याचा उपयोग होतो. भूमी उपयोजन
हे भूमीच्या गुणधर्माशी निगडीत असतं, तर भूमी आच्छादन हे प्राकृतिक घटकांशी निगडीत त्या ठिकाणी आढळून येतं. आता ग्रामीण नागरी झालर क्षेत्र ही एक नवीन संकल्पना अभ्यासामध्ये तुमच्यासाठी दिलेली आहे. अर्थात ग्रामीण व नागरी क्षेत्रामधील भूमीस ग्रामीण नागरी झालर क्षेत्र असं म्हटलं जातं. एका बाजूला शहर असतं, एका बाजूला ग्रामीण भाग असतो, मधला जो भाग असतो त्याला झालर क्षेत्र असं म्हटलं जातं. हे क्षेत्र दोहोमधील संक्रमण क्षेत्र असल्यानं त्या ठिकाणी शहराची वैशिष्ट्ये दिसतात तुम्हाला आणि ग्रामीण भागाची सुद्धा वैशिष्ट्ये आढळून येतात. ज्या वेळेस नागरी भागाच्या विकासाबरोबर काय होतं, त्याचा विस्तार वाढतो, त्यावेळेस याला नागरी प्रसरण असं त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि हे प्रसरण त्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. या झालर क्षेत्राची काय वैशिष्ट्ये सांगता येतील आपल्याला, तर पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल की नागरी आणि ग्रामीण या दोन्ही प्रकारचं भूमी उपयोजन त्या ठिकाणी आढळून येतं. त्यानंतर दुसरा वैशिष्ट्य सांगता येईल की या क्षेत्रात दोन्ही प्रकारच्या प्रशासकीय सेवा आढळतात, ग्रामपंचायती आढळते, काही भागामध्ये नगरपालिका आढळून येते. तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल की या भागामध्ये मात्र सोयी सुविधा आणि वाहतुकीच्या समस्या कमी असतात, कारण ते थर ग्रामीण भागामध्येही मोडत नाही, शहरी भागामध्ये मोडत नाही, कमी दर्जाच्या सुखसुविधा त्या ठिकाणी आढळून येतात. त्यानंतर येथील शेती खालील जमिनीचे निवासी किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये रूपांतर होतं, म्हणजे तिथं जी जमीन असते त्या जमिनीत एक तर घरं तरी उभं राहतात किंवा वेगळ्या प्रकारची कारखाने उभे राहतात. पाचवा वैशिष्ट्य सांगता येईल की ग्रामीण क्षेत्राचा काही भागच काय केला जातो, नागरीकरणाने संक्रमित होतो, काही भागच नागरीकरणाने संक्रमित होतो. सहावं वैशिष्ट्य सांगता येईल की येथील ग्रामीण भागाचा वापर निवासासाठी व रोजच्या प्रवासासाठी केला गेलेला आपल्याला सांगता येईल. त्यानंतर झालर क्षेत्रातील लोक काय करतात, दररोज कामानिमित्त नोकरीनिमित्त हे ये जा करत असतात, जवळ राहतात. मुख्य शहरात राहणं त्यांना आर्थिक दृष्ट्या न परवडणारं असतं, मग शहराच्या जवळ राहतात आणि दररोज कामासाठी नोकरीसाठी ते शहरी भागामध्ये येतात. हे झालर क्षेत्राचं वैशिष्ट्य सांगता येईल. आणि आठवं वैशिष्ट्य सांगता येईल की झालर क्षेत्रातील जागेच्या किमती हे शहराच्या तुलनेनं कमी असतात, म्हणून लोक त्या झालर क्षेत्राची निवड त्या ठिकाणी करतात. आता तुम्हाला उपनगरे ही एक संकल्पना या ठिकाणी आहे की महानगरांच्या सीमावर्ती लहान आकाराची नगरे, लहान किंवा मोठी जी शहरं असतात अशा नागरी क्षेत्रास आपण उपनगर असं म्हटलं जातं. आता ही जी उपनगरं असतात ही प्रामुख्यानं कुठे आढळून येतात, मोठ्या शहरात लगत आढळून येतात, हे आपण पाहिलं पाहिजे. आता प्रामुख्यानं ही सर्व उपनगरे शहराच्या विकासाच्या परिणामानं वाढलेली असतात. शहराचा विकास होतो आणि लोकांना तिथं राहायला परवडत नाही, मग ते काय करतात, जवळच्या एखाद्या भागामध्ये वस्ती करून राहतात आणि कालांतराने त्या उपनगराची निर्मिती होते. उदाहरणार्थ तुम्ही जर पाहिलं तर नगर हे मुख्य शहर झालं, मग त्यालगत सायवेडी असेल, बोलेगाव असेल, नागापूर असेल की या ज्या पूर्वी ग्रामपंचायती होत्या ती आता मुख्य शहराची उपनगरं म्हणून ओळखली जातात. तुम्हाला काय करता येईल, तुमच्या शहराच्या लगतच्या उपनगरांची अशी यादी करता येऊ शकते. उदाहरणार्थ मुंबईची उपनगरं भांडूप, कल्याण, विरार इत्यादी सांगता येतील. तर पुण्याची उपनगरं म्हणून वाकड, हिंजवडी, कात्रज इत्यादीचा समावेश त्या ठिकाणी करता येऊ शकेल. त्यानंतर आता करून पहा असा एक चार्ट तुम्हाला दिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या समस्यांना तुमच्या शहरात, नगरात किंवा ग्रामीण क्षेत्रात सामोरं जावं लागतं ते सांगा. अशा पद्धतीचा कधी कधी प्रश्न तुम्हाला विचारला जातो किंवा नागरी भागाच्या, शहरी भागाच्या समस्या लिहा असाही प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असतं. मग या ठिकाणी पुस्तकामध्ये काय दिले तुम्हाला, अनुक्रमणिका दिलेली आहे, समस्याचे प्रकार दिलेत आणि प्रश्न आणि समस्या कोणत्या आहेत त्या अनुषंगाने त्या ठिकाणी काय करायचंय सांगायचे. मग उदाहरणार्थ एक आर्थिक समस्या, मग त्या अनुषंगाने आपल्याला सांगता येईल की आर्थिक समस्या म्हणजे आज आपण पाहतो की काही भागामध्ये बेकारीची समस्या आढळून येते, लोकांना त्या ठिकाणी काम मिळत नाही. त्याचबरोबर काही भाग हा विकसित राहतो तर काही भाग हा गरीब त्या ठिकाणी राहतो, म्हणजे प्रादेशिक असमतोल निर्माण होतो.
त्यानंतर ज्या भागामध्ये उद्योगधंदे विकसित झालेले आहेत त्या ठिकाणी उद्योगधंद्याच्या समस्या या नव्याने निर्माण होतात. दुसरं समस्या सांगता येईल की सामाजिक समस्या, की मग आपण पाहतो गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीला लागते, जातीय दंगली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती निर्माण होतात. काही भागामध्ये मग स्थलांतराचाही प्रश्न निर्माण होतो आणि या अनेक स्थलांतरित आल्यामुळं कधी कधी सामाजिक ऐक्याची भावना सुद्धा कमी दिसते. तिसरा प्रकार आपल्याला सांगता येईल तो म्हणजे सांस्कृतिक. आज आपण पाहतो की ग्रामीण संस्कृतीचा ऱ्हास हा जवळजवळ त्या ठिकाणी झालेला आहे. प्लॉट आणि मॉलची संस्कृतीचा विकास हा झालेला असतो. ही सांस्कृतिक समस्या म्हणून आपण त्याचा उल्लेख करता येईल. त्यानंतर पर्यावरणीय समस्या, प्रदूषण, मग ध्वनी प्रदूषण असेल, जल प्रदूषण असेल, हवा प्रदूषण असेल, अशा अनेक प्रदूषणाच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. कचरा आणि सांडपाण्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावायची हाही प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला रुळून येतो. याशिवाय काही भागामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे, काही भागामध्ये साथीचे रोग त्या ठिकाणी आहे. अलीकडच्या काळामध्ये आलेला कोरोनासारखा जो साथीचा रोग आहे हा तुम्हाला शहरी भागामध्ये जास्त दिसतो. ही सुद्धा एक पर्यावरणीय समस्या म्हणून ओळखता येईल. त्यानंतर पाचवा मुद्दा सांगता येईल पायाभूत सोयी सुविधा. आता प्रत्येकाला पायाभूत सोयी सुविधा आवश्यक असतात, परंतु जागेची टंचाई निर्माण होते. मग त्या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होऊन वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात. पाणी टंचाई निर्माण होते. सार्वजनिक सोयींचा अभाव सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होतो. तर या समस्यांना अलीकडे या वस्त्यांना सामोरं जावं लागतं. आणि सहावा मुद्दा आहे की शासकीय आणि प्रशासकीय, शासनाच्या किंवा प्रशासनावरती सुद्धा काही ताण येतो. विशेषतः संरक्षण यंत्रणेवरती ताण येतो. ज्या सार्वजनिक सुविधा तुम्हाला सहजरित्या उपलब्ध व्हायला पाहिजे तिथेही ताण येतो. त्यानंतर अपुरे कर्मचारी, ज्या इमारती असतात त्या इमारतींना सुद्धा अपुऱ्या असतात, स्वतःच्या मालकीच्या नसतात. शहरामध्ये एकाच ठिकाणी इमारती न असता वेगवेगळ्या भागामध्ये त्या विखुरल्या जातात. अशा पद्धतीच्या समस्या किंवा यानंतरच्या काही इतरही समस्यांचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. तर अशा पद्धतीनं तुर्तास आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येईल. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.